भांडूपमध्ये प्रदूषण करणाऱ्या न्यूकेम प्रोडक्ट कॉर्पोरेशन या रासायनिक कंपनीवर मुंबई महानगरपालिकेची मोठी कारवाई। पर्यावरणीय नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी बीएमसीने कंपनीचा व्यापार परवाना निलंबित केला आहे। एस वॉर्डकडून अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या, तरीही कंपनीकडून नियमांचे उल्लंघन सुरूच होते। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर राष्ट्रीय हरित लवादाने म्हणजेच एनजीटीने तपास केला असता कंपनीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची वैध परवानगी नसल्याचे उघड झाले। यामुळे कंपनीवर तब्बल 24.37 लाखांचा दंड ठोठावण्यात आला। तक्रारदार स्थानिक रहिवासी रवींद्र पंडित यांनी सांगितले की कंपनीतून निघणाऱ्या विषारी वायूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। हा स्लो पॉइझनिंग आहे, ज्यामुळे लोकांचे प्राणही धोक्यात येऊ शकतात। नागरिक आणि एनजीटीच्या तक्रारीवरून अखेर बीएमसीने कठोर कारवाई करत कंपनीचा व्यापार परवाना निलंबित केला आहे। तसेच वीज मीटर जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। न्यूकेम इंडस्ट्रीज ही कंपनी भांडूपमध्ये लेक रोडवरती चालू आहे आणि ते केमिकल्स बनवतात, जे विषारी केमिकल्स आहे, हॅझार्डस केमिकल आहे आणि टॉक्सिक केमिकल्स आहे। त्यांनी लोकांच्या हेल्थवरती परिणाम होऊन राहिला आहे। पर्टिक्युलर सिनियर सिटीजन्सच्या लोकांवरती पण परिणाम होतो आहे आणि मी त्यांची नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये कंप्लेंट केली आणि त्यांनी नॅशनल एनजीटीवाल्यांनी आपल्या MPCB वाल्यांना इन्स्ट्रक्ट केलं की भाई तुम्ही जे आहे यांचं म्हणणं ऐकून घ्या। अकॉर्डिंगली माझी तिथे हिअरिंग झाली। हिअरिंग झाल्यावरती तिथे त्यांनी त्यांच्यावरती 24,35,000ची पेनल्टी इम्पोज केली आणि मी त्यांचं म्हणणं हे पण होतं की ही फॅक्टरी तुम्ही बंद करावी, परंतु ते फॅक्टरी बंद करायचा त्यांनी काही पण याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही। MPCB वाल्यांनी बहुतेक हातमिळवणी केली असेल आणि यांचं बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये त्यांचं परमिट पण कॅन्सल झालेलं आहे आणि ते परमिट कॅन्सल झाल्यावरती पण ते तिथे फॅक्टरी चालवतात आणि तिथे त्यांना विचारायला गेलं तर ते ऐकत नाहीत आणि म्हणतात नाही आम्ही आमची फॅक्टरी चालवणार, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करून घ्या। आणि याच्यामुळे लोकांचा त्रास होऊन राहिला आहे आणि उद्या अशी परिस्थिती होणार की हा स्लो पॉयझनिंग आहे, याच्यामुळे लोकांना मरण पण येऊ शकतं। अशा प्रकारे गव्हर्नमेंटनी स्ट्रिक्ट कठोर त्याच्यामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्यांची ती फॅक्टरी ताबडतोब बंद करायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे।